नमस्कार मित्रांनो, खूप मित्रांची अशी इच्छा होती की मी मराठीत व्हिडिओ बनवायला पाहिजे। तर आज मी तुमच्यासाठी मराठीमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे आणि एक हिंदी एक मराठी अशा ह्या पद्धतीने बनवणार आहे। तर काही मराठी मित्रांचा प्रश्न असा होता की मला हे घर बांधायचे, मला माझ्या घराचा एवढा एरिया आहे तर किती खर्च लागेल, किती कशाला काय की असे बरेचसे प्रश्न होते। तर एक सर्वसाधारण जर ढोबळ अंदाज जर तुम्हाला घ्यायचा असेल मित्रांनो की तुम्हाला घर बांधायची काहीतरी तुम्ही तयारी करत आहात आणि तुमच्याकडे बजेट तुम्हाला जर करायचं असेल तर आज मी एकदम सोपी आणि सिंपल गोष्ट तुम्हाला सांगून जाणार आहे। हे बघा मित्रांनो, जेवढा तुमचा बिल्टअप असेल, म्हणजे तुमची जेवढी स्लॅब आहे, चौकोन आहे स्लॅबचा किंवा आयात असेल, जो काही आकार असेल, जेवढा स्लॅब बाहेरून जेवढा बाहेर आउटर जेवढा स्लॅब असेल तुमचा, एक ही साइड मोजायची, एक ही साइड मोजायची, म्हणजे लांबी आणि रुंदी दोनच गोष्टी मोजायच्या। मग तो कुठल्याही आकाराचा असला तर थोडाफार सपोज काही कर्व असेल तर त्याचा वेगळ्या फॉर्म्युलेने त्याचा एरिया काढायचा। थोडक्यात मला हे सांगायचं तुम्हाला की तुमचा स्लॅबचा तुम्हाला सर्वात अगोदर एरिया काढावा लागेल, बरोबर। मग तो कुठल्या आकाराचा स्लॅब असला तरी चालेल। सपोज एक्झाम्पल एखादा असा कर्व असेल, म्हणजेच इलिप्स वगैरे असेल, तर त्याला तो फॉर्म्युला लावून लांबी गुणिले रुंदी असं हा फॉर्म्युला तिथे नाही लागणार, तर त्याचा एक वेगळा फॉर्म्युला असेल। हाफ सर्कल असेल, पायर हाफ इंटू पायर स्क्वेअर वगैरे जे काय असेल ते आपला एरिया काढण्याचे जेवढे फॉर्म्युले असेल वेगवेगळ्या आकृतीसाठी, तर त्या पद्धतीने तुम्हाला टोटल तुमचा स्लॅब जो चौकोनी असेल तर चौकोनी, जो काही आणखी वेगळा भाग असेल वेगळ्या आकाराचा तर त्याचा पण एरिया त्यामध्ये ॲड होईल। थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्ण स्लॅबचा तुम्हाला सर्वात अगोदर एरिया काढायचा आहे। जो तुमचा स्लॅबचा एरिया असेल गुणिला 1500 रुपये झाला तुमचं एस्टिमेट। हे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं स्वतःचं बजेट जाणून घेण्यासाठी हे सर्वात उत्तम आणि सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे। 1500 रुपये हा जो रेट आहे एका स्क्वेअर फुटाचा, हा खूप चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करण्यासाठीचा आहे। मग त्यामध्ये तुम्ही जर काही कॉम्प्रोमाइज करून घेत असाल, सपोज काही लो क्वालिटीचं मटेरियल वापरणार आहात, रेती न वापरता काहीतरी सँड भुसा वगैरे जे काय असेल, काही ॲश वगैरे सिमेंटच्या ऐवजी थोडेफार ॲश वगैरे मिक्स करणार असाल, हे तुमच्या खिशावर अवलंबून आहे। तर तुम्ही ते ॲडजस्टमेंट करणार असाल किंवा तुम्ही ते कन्सिडर केलं असेल की हा बजेट माझा नाही जाऊ शकत, ह्या प्रतीचं मी कन्स्ट्रक्शन नाही करू शकत, सध्यापुरतं मला थोडं ह्या साध्या सोप्या पद्धतीतच करायचं आहे, तर तुमच्या मनावर ते अवलंबून आहे। तुम्हाला काय पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ते डिझाईन करताय। तर हा सर्वोत्कृष्ट जो आहे दर बांधकामाचा तर तो हाच आहे। आणि हा मित्रांनो, हा सर्व खर्च मिळून आहे। तुम्हाला तुमचे कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्यापासून, मजुरी देण्यापासून, माल खरेदी करण्यापासून, थोडक्यात खोदकामापासून ते चावी हातात येईपर्यंत, पूर्ण टचअप, कलर काम, रंगकाम सगळं होईपर्यंतचा हा खर्च कन्सिडर केला जातो। एका स्क्वेअर फुटामागे जेवढे स्लॅब असतील तेवढे स्लॅब अधिक होतील। टोटल स्क्वेअर फूट गुणिला 1500 करायचं आहे तुम्हाला। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च लागणार नाही, आणि लागलाच तर तो त्यामध्ये थोडीशी तफावत असू शकते। तर तुम्ही हा गृहीत धरून ठेवायचा की 1500 रुपये हा सगळ्यात टॉपचा रेट आहे पूर्ण तुमचं घर रेडी होईपर्यंत। आणि 700, 800, 900 ह्या रेटनी सुद्धा कामं होतात। तर तुमची फसवणूक व्हायला नको, आणि तुम्हाला जर स्वतः पण करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीची तयारी असायला हवी। त्यामुळे हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दिला मित्रांनो। नक्कीच तुम्हाला आवडला असेल, मित्रांबरोबर शेअर करा। धन्यवाद।